हॅलो स्टुडंट्स, आपण पेपर 1चा चॅप्टर जो पाहत आहोत त्याचं नाव आहे बेसिक इलेक्ट्रिसिटी अँड नेटवर्क्स थिअरम. या चॅप्टरमध्ये आपण आत्तापर्यंत बेसिक इलेक्ट्रिसिटी, त्यामध्ये व्होल्टेज कशाला म्हणायचं, करंट कशाला म्हणायचं, रेझिस्टन्स कशाला म्हणायचं, त्याचे ॲनालॉजिकल डायग्रॅम जे आहेत म्हणजे टँक आणि त्याच्यातून वाहणारं पाणी वगैरे, त्या संदर्भातून आपण व्होल्टेज काय असतो, करंट काय असतो, रेझिस्टन्स काय असतो हे थोडक्यामध्ये जाणून घेतलेलं आहे. त्यानंतर ह्या तिघांचं रिलेशन दाखवणारा जो लॉ आहे त्याचं नाव आहे ओहम्स लॉ. तो ओहम्स लॉ आपण पाहिलेला आहे. त्यानंतर आपण सोर्सेस ऑफ इलेक्ट्रिसिटी हा टॉपिक पाहिलेला आहे. याच्यामध्ये आपण AC सोर्सेस कोणते असतात, DC सोर्सेस कोणत्या असतात हे आपण पाहिलेलं आहे. AC सोर्सेस 3 प्रकारचे आहेत. सिग्नल जनरेटर किंवा त्याला फंक्शन जनरेटर असं म्हणतात. तो सिग्नल जनरेटर, साईन वेव्ह हे आपण पाहिलेलं आहे. पुन्हा एकदा रिव्हिजन म्हणून साईन वेव्ह, त्यानंतर ट्रायंग्युलर वेव्ह आणि स्क्वेअर वेव्ह जनरेट करणारा म्हणजे वेगवेगळे फंक्शन जनरेट करणारा जो असतो तो AC सिग्नल्स जनरेट करतो, म्हणून त्याला सिग्नल जनरेटर हा ACचा सोर्स आहे असं म्हणतात. नेक्स्ट आहे अल्टरनेटर किंवा जनरेटर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कार्यक्रमामध्ये ज्यावेळेस मेन्स लाईट्स ज्यावेळेस ऑफ होते किंवा जाते त्यावेळेस आपण अल्टरनेटर किंवा जनरेटरचा यूज करून ती जी काही लाईटची जी आहे ती आपण भरून काढतो. नेक्स्ट आहे इन्व्हर्टर किंवा UPS. हे कन्व्हर्टर आहेत. इन्व्हर्टर आणि UPS हे स्वतः AC जनरेट करत नाहीत, तर ते काय करतात तर कन्व्हर्जन करतात. मग कन्व्हर्जन कसं करतात तर इन्व्हर्टर बघा, ज्यावेळेस घरामध्ये लाईट असते त्यावेळेस हा इन्व्हर्टर काय करत असतो तर AC सप्लाय इज कन्व्हर्टेड इंटू द DC, म्हणजे AC इज कन्व्हर्टेड इंटू द DC बॅटरीमध्ये स्टोअर करून ठेवतो. आणि ज्यावेळेस मेन सप्लाय हा जातो म्हणजेच तो अव्हेलेबल नसतो त्यावेळेस DC इंटू AC कन्व्हर्जन करतो. तर असे करणारे UPS आणि इन्व्हर्टर आहेत. UPS जो आहे अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय त्याला असं म्हणतात. UPS किंवा इन्व्हर्टर दोघांचं कार्य सेम आहे. AC इंटू DC अगोदर कन्व्हर्जन करायचं आणि नंतर AC मेन्स नसल्यानंतर DC टू AC कन्व्हर्जन करतो. DC टू AC कन्व्हर्जन करतो. त्याचं जे आउटपुट आहे ते AC आहे, म्हणून त्याला ACचा सोर्स असं म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहिले DCचे सोर्सेस, वेगवेगळे DCचे सोर्सेस पाहिलेले आहेत. त्यामध्ये बॅटरीज आहेत, DC जनरेटर आहे, रेक्टिफायर आहे, सोलार सेल आहे. बॅटरीज असेल, DC जनरेटर असेल, हे आपल्याला आउटपुटला DC सप्लाय देतात, म्हणून ते DC आहेत. त्यानंतर जर आपण बघितलं तर खालचे जे दोघेजणे आहेत म्हणजे रेक्टिफायर असेल किंवा सोलार सेल असेल, हे कन्व्हर्टर्स आहेत. म्हणजे काय तर रेक्टिफायर काय करतो तर ACचं कन्व्हर्जन DCमध्ये करतो. याचं आउटपुट जे आहे ते DC असतं. म्हणजे डायोड जो आहे आपला, बरोबर, डायोड हा रेक्टिफायर म्हणजे डायोड. ठीक आहे. तर डायोड हा काय करतो तर ACचं कन्व्हर्जन DCमध्ये करतो. त्याचं जे आउटपुट आहे ते DCमध्ये आहे, म्हणून हा सोर्स आहे DCचा, म्हणून याला सोर्सेस ऑफ DC असं म्हटलं जातं. त्यानंतर सोलार सेल हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सोलार सेल म्हणजे काय, लाईट इज कन्व्हर्टेड इनटू द DC सप्लाय, बरोबर. ज्यावेळेस लाईट किंवा फोटॉन्स ज्यावेळेस या सोलार पॅनलवर पडतात त्यावेळेस तो कशामध्ये कन्व्हर्जन करतो त्याचं तर DCमध्ये कन्व्हर्जन करतो, म्हणून त्याला सोर्स ऑफ DC असं म्हटलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण पाहिलं होतं की पॉवरचा आपण डेरिव्हेशन पाहिलं होतं. आपल्याला पॉवरचे फॉर्म्युला माहिती आहेत. P इज इक्वल टू IV, P इज इक्वल टू I²V आणि P इज इक्वल टू V²R. तर हे फॉर्म्युला आपण डिराईव्ड केलेले आहेत. पॉवर म्हणजे काय हेही आपण पाहिलेलं आहे. नेक्स्ट आपण पाहिलेलं आहे किर्चॉफ्स लॉ. तर किर्चॉफ्स लॉ जे आहेत तर ह्या लॉचे 2 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे KCL म्हणजे किर्चॉफ्स करंट लॉ आणि दुसरा प्रकार आहे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. इथे शॉर्ट फॉर्ममध्ये म्हटलेलं आहे KCL आणि KVL. तर KCL म्हणजे काय तर किर्चॉफ्स करंट लॉ हा करंटच्या संदर्भातला लॉ आहे आणि हा जो आहे KVL म्हणजे किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ हा व्होल्टेजच्या संदर्भातला लॉ आहे. तर आपण अगोदर किर्चॉफ्स करंट लॉ बघूयात. तर किर्चॉफ्स करंट लॉ काय सांगतो. किर्चॉफ्स करंट लॉ तर तो सांगतो की द अल्जेब्रिक सम ऑफ करंट्स, बघा इथे अल्जेब्रिक सम ऑफ करंट म्हणजे खूप सारे करंट असतील तर त्यांचं सम किंवा त्यांची ॲडिशन ॲट एनी जंक्शन ऑर नोड, एखाद्या जंक्शनमध्ये द अल्जेब्रिक सम ऑफ
ऑल करंट्स ॲट एनी जंक्शन ऑर नोड इज ऑलवेज इक्वल्स टू झिरो. म्हणजेच काय, एखाद्या नोडमध्ये जर सगळे करंट्स एकत्रित येत असतील तर त्या एकत्रित आलेल्या सगळ्या करंटची बेरीज काय असते तर झिरो असते, असं किर्चॉफ्स करंट लॉ सांगतो. तर आपण जर या ठिकाणी बघितलं तर याच्यामध्ये एक शॉर्ट नोट लक्षात ठेवायची की जर करंट इन होत असेल त्या नोडकडे, जर एखादा नोड असेल त्या नोडकडे जर करंट इन होत असेल तर तो पॉझिटिव्हने दर्शवला जातो, आणि जर त्या नोडमधून जर करंट बाहेर जात असेल तर तो निगेटिव्हने दर्शवला जातो. काय सांगितलं की जर तो इनपुट होत असेल म्हणजे नोडकडे जर येत असेल तर तो पॉझिटिव्ह, आणि नोडमधून जर बाहेर जात असेल तर तो काय आहे निगेटिव्हने दर्शवला जातो. आता ह्या डायग्रॅमकडे जर तुम्ही नीट पाहिलं हे बघा, ह्या डायग्रॅमकडे जर तुम्ही नीट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल I1 जो आहे तर I1 इन झालेला आहे, I2 इन झालेला आहे, I3सुद्धा त्या नोडकडे किंवा त्या जंक्शनकडे इन झालेला आहे, म्हणजे ते पॉझिटिव्हने दर्शवले जातील, आणि I4 मात्र आऊट झालेला आहे, बाहेरच्या साईडला गेलेला, म्हणजे तो मायनसने दर्शवला जाईल. म्हणून आपण या ठिकाणी इक्वेशन काय लिहू शकतो, I1 + I2 + I3 मायनस I4. मायनस का तर तो आऊट गेलेला आहे, त्या जंक्शनमधून बाहेर पडलेला आहे करंट, म्हणून I4 इज इक्वल टू झिरो. या सगळ्या करंटची गोळा बेरीज जी आहे ती काय असते झिरो. द अल्जेब्रिक सम ऑफ ऑल करंट्स ॲट एनी जंक्शन ऑर नोड इज ऑलवेज इक्वल्स टू झिरो. ठीक आहे, म्हणून इथे आपण झिरो म्हटलेलं आहे. यालाच आपण वेगळ्या पद्धतीने जर लिहायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो I1 + I2 + I3 इज इक्वल टू I4. म्हणजेच याचं जर दुसऱ्या पद्धतीने आपल्याला थोडक्यात आपल्या समजण्यासाठी जर एक्सप्लेनेशन घ्यायचं, समजून घ्यायचं असेल तर आपण काय म्हणू शकतो, आलेले करंट हे जे आहेत ते इज इक्वल्स टू कशाचे असतात, गेलेले करंट किंवा आऊट झालेले करंट इज असे असतात. ते दोन्ही करंट कसे असतात इक्वल असतात, असं सांगणारा हा जो आहे तो KCL म्हणजेच काय किर्चॉफ्स करंट लॉ. ठीक आहे, त्यानंतर आहे KVL म्हणजे काय किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. तर किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ हा व्होल्टेजच्या संदर्भातला लॉ आहे. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ काय सांगतोय तर किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ असं सांगतोय की द अल्जेब्रिक सम ऑफ ऑल व्होल्टेजेस इन एनी क्लोज लूप, एखाद्या क्लोज लूपमधलं जेवढे काय व्होल्टेजेस आहेत त्या सगळ्या व्होल्टेजेसची बेरीज जी आहे, द अल्जेब्रिक सम ऑफ ऑल व्होल्टेजेस इन एनी क्लोज लूप इज ऑलवेज इक्वल्स टू झिरो. त्या सगळ्या व्होल्टेजेसची गोळा बेरीज जी असते ती काय असते झिरो असते. मग आपण एखादं एक क्लोज लूप घेतलेला आहे, डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे क्लोज लूप घेतलेला आहे, त्याच्यामध्ये V1 आहे, V2 आहे, V3 आहे, आणि मेन सोर्स आहे तो आहे V, बरोबर. आता ज्यावेळेस याच्यामध्ये एक नोट अशी लक्षात ठेवायची की या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही व्होल्टेज जे साईन देता ते साईनसाठी तुम्हाला क्लॉकवाईज दिशेने जायचं आहे. ही आहे क्लॉकवाईज दिशा, बरोबर. क्लॉकवाईज दिशेने जायचं आहे, आणि जाताना जे पहिलं साईन लागेल ते काय असेल तुमचं त्या व्होल्टेजचं साईन असणार आहे. बघा इथे इथनं निघाल्यानंतर पहिलं साईन तुम्हाला भेटलेलं आहे पॉझिटिव्ह V1, बरोबर. त्याच्यानंतर पॉझिटिव्ह V2, पॉझिटिव्ह V3, आणि नंतर इथे क्लॉकवाईज आल्याच्या नंतर इथे तुम्हाला मायनस दिसतोय -V, म्हणून आपण या ठिकाणी म्हणू शकतो V1 + V2 + V3 -V इज इक्वल टू झिरो. यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये असं म्हणू शकतो V1 + V2 + V3 इज इक्वल टू V. किंवा शॉर्टमध्ये असं आपण म्हणू शकतो की मेन जो सोर्स असतो, मेन व्होल्टेज सोर्स, तो काय असतो तर सगळ्या उरलेल्या त्या सर्किटमधल्या कंपोनंटच्या ॲक्रॉसचं व्होल्टेज, हे सगळ्या कंपोनंटच्या ॲक्रॉसचं व्होल्टेजची गोळा बेरीज, त्यांचं समेशन हे काय असतं मेन सोर्स इतकं असतं, असं आपण दुसऱ्या पद्धतीने म्हणू शकतो. समजलं आहे. तर हा KVL आणि KCL, या KVL KCLवर आपण एक एक्झाम्पलसुद्धा घेतलेलं होतं, तर ते एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करून पाहायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण जो आजच्या लेक्चरला जो टॉपिक चालू करणार आहे त्याचं नाव आहे सुपरपोजिशन थिअरम. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरला आपल्याला सुपरपोजिशन थिअरम पाहायचा आहे. तर सुपरपोजिशन थिअरम काय सांगतोय तर सुपरपोजिशन थिअरम कशाच्या संदर्भात आहे हा लक्षात ठेवायचा आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं आहे, आपल्याला खूप सारे थिअरम्स आहेत, मग कधी कधी तुम्ही पाठ करून ठेवता, बऱ्याच वेळा मुलं काय करतात पाठ करतात. कारण का तर थिअरम्स असतील किंवा लॉज असतील त्याच्या लाईन्स टू लाईन जशाच्या तशा लिहाव्या लागतात. त्याच्यामुळे बरीचशी मुलं काय करतात तर सुपरपोजिशन थिअरम पाठ करतात. तर मग पाठ करता तुम्ही त्यावेळेस एक बेसिक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की
कोणत्या थेरमला काय म्हणायचं किंवा कोणता थेरम कशाच्या संदर्भात आहे, तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. त्याच्यामुळंच म्हणजे ही गोष्ट किंवा ही टेक्निक जर लक्षात ठेवली तर आणि तरच तुम्हाला तो थेरम बरोबर लिहिता येईल. नाहीतर कधी कधी काय होतं, सुपरपोजिशन थेरम विचारला आहे तर तुम्ही मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम लिहून टाकता. तर कारण तुम्ही पाठ केलेलं असतं, तुम्हाला थेरम येत असतो, मात्र जे वरचं हिडिंग आहे सुपरपोजिशन थेरम किंवा मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम ते तुम्हाला कारण तुम्ही पाठ करता त्यावेळेस समजून घेत नाहीत, कारण ते फक्त तुम्ही पाठांतर करत असता. त्याच्यामुळे समजून घेणं महत्त्वाचं आहे. बघा सुपरपोजिशन थेरम काय आहे, तर सुपरपोजिशन थेरम म्हणजे काय, तर हा जो काही थेरम आहे हा कशाच्या संदर्भात आहे, तर एखादं नेटवर्क असेल, त्या नेटवर्कमध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त सोर्सेस जर वापरलेले असतील, जास्त सोर्सेस म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर ह्या डायग्रॅममध्ये तुम्हाला 2 सोर्सेस दिसतात. इकडे आहे 24 व्होल्टचा सोर्स आणि इकडे आहे 9 व्होल्टचा सोर्स, बरोबर. मग तो सोर्स करंटचाही असू शकतो किंवा व्होल्टेजचाही असू शकतो. मग करंटचा व्होल्टेज सोर्स किंवा याचा करंट व्होल्टेज सोर्स असेल किंवा व्होल्टेजचा व्होल्टेज सोर्स असेल, तर हे जे सोर्सेस आहेत, ह्या सोर्सेस हे 2 किंवा 2पेक्षा जास्त असतील तर पहा, तर काय करायचं आहे, तर त्याला इंडिव्हिज्युअल करायचं आहे. म्हणजे त्याच्यातला एक सोर्स काढून टाकायचा आहे, एकच सोर्स ठेवायचा आहे. 2 जर सोर्स असतील तर एक सोर्स घ्यायचा आहे अगोदर आणि त्याची ज्या कंपोनंट्स आहेत त्या प्रत्येक कंपोनंटच्या अक्रॉसचं व्होल्टेज कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यानंतर एक सोर्स पुन्हा जो काय अगोदर काढून टाकला होता त्याला काढून टाकायचं आहे, त्याला ठेवायचं आहे आणि नंतरचा जो आहे त्याला तुम्ही सर्किटमधून काढून टाकायचं. म्हणजे काय, तर आपण अगोदर समजून घेऊयात लॉ काय आहे. बघा लॉ असं सांगतो, त्याचं स्टेटमेंट जे आहे त्याचं सांगतं, इन अ नेटवर्क कंटेनिंग 2 or more सोर्सेस, एखादं नेटवर्क असेल त्याच्यामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त सोर्सेस असतील, द आय म्हणजे करंट अँड व्होल्टेज फॉर एनी कंपोनंट, तर त्या कंपोनंटचा प्रत्येक त्या सर्किटमधल्या किंवा त्या नेटवर्कमधल्या करंट आणि व्होल्टेज इज द अल्जेब्रिक सर, तर ते करंट आणि व्होल्टेज काय असेल तर त्या करंट आणि व्होल्टेजचा अल्जेब्रिक सम ऑफ द रिझल्ट प्रोड्यूस्ड बाय ईच सोर्स ॲक्टिंग इंडिव्हिज्युअली. म्हणजे काय, तर प्रत्येक जो सोर्स आहे तो इंडिव्हिज्युअली घ्यायचा आहे आणि इंडिव्हिज्युअल घेतल्यानंतर जे काही करंट त्या कंपोनंटच्या अक्रॉस, त्या सर्किट नेटवर्कमधल्या कंपोनंटच्या अक्रॉस जे काही करंट असेल किंवा व्होल्टेज असेल, तर ते इंडिव्हिज्युअली सोर्स जे आहेत ते ॲक्ट करून तुम्हाला ते नंतर जे आहेत ते ॲडिशन करायची आहे त्या दोन्ही. म्हणजे अगोदर एक सोर्स ठेवून जर आरच्या अक्रॉस 1 व्होल्ट इतकं उत्तर येत असेल तर दुसरा सोर्स ठेवून नंतर दुसरा सोर्स ठेवायचा आहे आणि आरच्या अक्रॉस किती व्होल्टेज येते, समजा जर ते 2 व्होल्ट जर आलं तर त्या दोघांची बेरीज होईल, म्हणजे R1 इज इक्वल टू 1 व्होल्ट प्लस 2 व्होल्ट इज इक्वल टू 3 व्होल्ट. तर 3 व्होल्ट त्याच्या अक्रॉस काय असणार आहे, ॲक्युरेट उत्तर असणार आहे ज्यावेळेस दोन्ही सोर्स ऑन असणार आहेत त्यावेळेस. आले लक्षात सगळ्यांच्या. आता हे ज्यावेळेस एक्झाम्पल घेईल मी त्यावेळेस तुमच्या बरोबर लक्षात येईल. तर स्टेटमेंट लक्षात ठेवा. तर सुपरपोजिशन थिअरम म्हणजे काय आहे, तर इंडिव्हिज्युअली जे सोर्सेस आहेत त्यांचं वर्किंग जे आहे ते वर्किंग केल्यानंतर जे काही कंपोनंट्स आहेत त्यांच्या अक्रॉस जे व्होल्टेज किंवा करंट आहे यांचं समेशन्स म्हणजेच काय असतं, रिझल्ट जो असतो तो जो रिझल्ट येईल ते काय असेल त्याचं मेन करंट किंवा व्होल्टेज सोर्स किंवा त्याचं उत्तर असेल. समजलं आहे. आता आपण पाहूयात. या ठिकाणी बघा एक प्रॉब्लेम दिलेला आहे, फाइंड द PD बिटवीन, PD म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन A अँड B. म्हणजेच काय, तर ह्या A आणि B पॉईंटमधलं म्हणजे ह्या पॉईंटमधलं काय करायचं आहे, तुम्हाला व्होल्टेज कॅल्क्युलेट करायचं आहे. आता व्होल्टेज कॅल्क्युलेट करू शकता त्यावेळेस बघा इकडून पण व्होल्टेज दिलेला आहे, हा एक सोर्स आहे त्याला तुम्ही V1 म्हणा, हा एक सोर्स आहे त्याला तुम्ही V2 म्हणा. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 24 व्होल्टचा हा एक सोर्स दिलेला आहे आणि 9 व्होल्टचा सुद्धा सोर्स दिलेला आहे. त्यामध्ये बघा इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, इथे परत उलटं आहे, इथे मायनस आहे, इथे प्लस आहे. म्हणजे याचं प्लस याच्या मायनसला जोडलेलं आहे, याचं प्लस याच्या मायनसला जोडलेलं आहे. म्हणजेच काय, तर इथे दोनही सोर्स ॲट अ टाईम काम करत आहेत. मग आपल्याला जे काय प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी खूप अवघड जाईल किंवा ते व्होल्टेज मेजर करण्यासाठी थेरॉटिकली अवघड जाईल. तर म्हणून आपण काय करायचं, तर सुपरपोजिशन थिअरमचा उपयोग करायचा. तर बाय सुपरपोजिशन थिअरम आपण काय करूयात, पहिली स्टेप, याच्यामध्ये 3 स्टेप्स आहेत बघा. तर पहिल्या स्टेप्समध्ये काय करायचं आहे, मेक द V2 शॉर्ट. बघा, मेक
द V2 शॉर्ट. V2 म्हणजे काय, हा जो काही V2 आहे 9 व्होल्ट त्याला काय करायचं आहे, शॉर्ट करायचं आहे सगळ्यात अगोदर. मग त्याला जर शॉर्ट केलं तर डायग्राम कशी तयार होईल, आणि हे शॉर्ट करून काय करायचं आहे तुम्हाला, ए बीच्या पी डी फाईंड करायचं आहे. ए बी पॉईंट जे आहे त्या ए बी पॉईंटमधलं पी डी फाईंड करायचं आहे. तर मग आपण सगळ्यात अगोदर काय करूयात, V1ला ठेवूयात, V2ला काढून टाकूयात. ठीक आहे. मग सर्किट डायग्राम कशी तयार होईल, हा आहे 24 व्होल्ट V1, इथे एक रेजिस्टर आहे, इथे ए बी पॉईंट आहे आणि इथे एक रेजिस्टर आहे, आणि 9 व्होल्ट आपण काय करून टाकला, शॉर्ट करून टाकला. इथे काय करून टाकला आपण, शॉर्ट करून टाकलं. ठीक आहे. आता व्हॅल्यूज पाहूयात काय काय आहेत त्या. एक आहे 3K आणि एक आहे 6K. R1 आहे 3K आणि R2 आहे 6K. तर R1 आहे 3K आणि R2 आहे 6K. तर आता आपल्याला ए बीच्या अक्रॉसचं व्होल्टेज कॅल्क्युलेट करता येईल. बघा आता या ठिकाणी ए बी जो आहे हा ए बी पॉईंट आहे. या ए बी पॉईंटच्या अक्रॉसचं कोणता रेजिस्टर आहे, तर तो आहे R2. तर R2च्या अक्रॉसचं जे व्होल्टेज असेल, बघा हे समजत नसेल तर सिम्पल डायग्राम कशी ड्रॉ करणार तुम्ही, एकदा याला जरा सिम्पल केलं तर इथे आहे 24 व्होल्ट प्लस त्याचं टर्मिनल, इथून निघाला पहिला R1 आला, त्याच्यानंतर येतो आहे R2 आणि इथे येते तुमचा ए टर्मिनल आणि इथे तुमचा येतो आहे बी टर्मिनल आणि इथे काय येते तुमचा -24 व्होल्ट. म्हणजे याला आपण शॉर्टमध्ये तयार केलेलं आहे. हीच डायग्राम आपण काय केलेली आहे, या पद्धतीने काढलेली आहे. आणि इथे आहे R2 आणि इथे आहे R1. ठीक आहे. म्हणजेच काय, तर ए आणि बी जो पॉईंट आहे तो ए आणि बी म्हणजे कोणाच्या अक्रॉसचा व्होल्टेज आहे, तर R2च्या अक्रॉसचं व्होल्टेज आहे. मग इथे दोन रेजिस्टर सिरीजमध्ये आहेत आणि दुसऱ्या रेजिस्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज काढायचं आहे, तर कोणता रूल वापरायचा, तर बाय व्होल्टेज डिवायडर रूल. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे व्होल्टेज डिवायडर रूल आहे. व्होल्टेज डिव्हायडर रूल. जर आपण व्होल्टेज डिव्हायडर रूल यूज केला तर काय होईल, आपण कसं यूज करतो व्होल्टेज डिव्हायडर रूल, तर बघा VR2 किंवा त्याला आपण VA म्हणूयात, म्हणजे ए ए ए ए पॉईंटचं व्होल्टेज जर आपण म्हणूयात, कसं कॅल्क्युलेट करूयात आपण, VA म्हणूयात. ठीक आहे. VA त्या व्होल्टेजला आपण काय म्हणूयात, VA असं म्हणूयात. तर VA इज इक्वल टू ज्या रेजिस्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज काढायचे तो रेजिस्टर म्हणजे कोणता, R2 बरोबर, इंटू मेन व्होल्टेजेस डिव्हायडेड बाय दोन रेजिस्टरची बेरीज. असं आपण फॉर्म्युला आपल्या समजण्यासाठी आपण तयार केला होता. काय, ज्या रेजिस्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज काढायचे तो रेजिस्टर गुणिले मेन व्होल्टेज डिव्हायडेड बाय दोन रेजिस्टरची बेरीज. हा काय आहे, व्होल्टेज डिव्हायडर रूल आहे. मग R2ची व्हॅल्यू किती आहे, तर 6K आहे बरोबर. के वगैरे घेऊ नका, म्हणजे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी सोपं जाईल, कारण उत्तर जे येणार आहे ते व्होल्टेजमध्ये येणार आहे. ठीक आहे. कारण के गेट कॅन्सल होणारे, वरती पण रेजिस्टर खाली पण रेजिस्टर आहे. तर 6 बरोबर इंटू व्ही किती आहे, तर 24 व्होल्ट मेन सोर्स आहे. बघा डायग्राममध्ये 24 हा मेन सोर्स आहे, 24 व्होल्ट V1 बरोबर, डिव्हायडेड बाय 6K प्लस 3K. ठीक आहे. R2ची व्हॅल्यू 6 आहे. याचं जर कॅल्क्युलेशन जर तुम्ही केलं तर त्याचं जे काय ॲन्सर येईल ते येईल VA इज इक्वल टू 16 व्होल्ट. हे तुमचं येईल ॲन्सर. ठीक आहे. ही इथे या ठिकाणी तुमची पहिली स्टेप पूर्ण झाली. तुम्ही पोटेन्शियल डिफरन्स किंवा पोटेन्शियल व्होल्टेज किंवा व्होल्टेज त्याला म्हणा तुम्ही, ते काढलेलं आहे. एक V2 जो आहे तो शॉर्ट करून तुम्ही एक व्होल्टेज कॅल्क्युलेट केलेलं आहे. आता नेक्स्ट जे आहे दुसरी स्टेप ती आहे, आता आपण काय केलं होतं, एकाला शॉर्ट केलं होतं, एकाला आपण ठेवलं होतं. आता काय करायचं आहे, पहिल्याला तुम्ही काय करायचं आहे, शॉर्ट करायचं. म्हणजे काय, मेक, दुसरी स्टेप, मेक द V1 शॉर्ट अँड फाइंड PD. आणि काय करा, पोटेन्शियल डिफरन्स कॅल्क्युलेट करा. मग आता काय करायचं आहे, पण नाही ह्या डायग्रामकडे बघा, मेन डायग्राम, आपली मेन डायग्राम काय ठेवायचं. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तर V2ला ठेवायचं आहे आणि V1ला शॉर्ट करायचं आहे. ठीक आहे. मग आपण परत एकदा खाली जाऊयात. आपली व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, R1 आहे 3K आणि R2 आहे 6K. सेम डायग्राम ड्रॉ करायची, फक्त पहिला जो V1 आहे त्याला मी केलं शॉर्ट. हा आहे R1, त्याची व्हॅल्यू आहे 3K. ठीक आहे. आणि इथे आहे पुढे गेल्यानंतर R2, त्याची व्हॅल्यू आहे 6K. इथे मध्ये आहे A पॉईंट, इथे मध्ये परत इथे मध्ये आहे B पॉईंट.
आणि आत्ता आपण काय केलं, मगाशी जो घेतला नव्हता त्याला घेतलेलं आहे. त्याचं डायरेक्शन बघा, मगाशी आपण पाहिले डायरेक्शन वरती मायनस आहे, खाली प्लस आहे. हे आहे 9 व्होल्ट. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर व्होल्टेज कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा आता आपण मगाशी ए पॉईंटचं व्होल्टेज केलं, तर आता बघा बी पॉईंटचं व्होल्टेज आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर इथे आता तुम्हाला जर तुम्ही नीट बघितली डायग्राम, तर इथे ए बी जो पॉईंट आहे त्या ए बी पॉईंटच्या व्होल्टेज म्हणजेच कोणाच्या अक्रॉसचं व्होल्टेज असणार आहे, तर R1च्या अक्रॉसचं व्होल्टेज असणे. हे जर नाही समजलं तर काय करायचं, सिम्पल डायग्राम ड्रॉ करायची. बघा हे तुमचं मायनस टर्मिनल घ्या किंवा प्लस टर्मिनल घ्या. प्लस टर्मिनलकडनं तुम्ही निघालेत, पहिला तुम्हाला काय भेटला, बी टर्मिनल भेटला. पुढे खाली गेल्यानंतर तुम्हाला काय भेटला, R1 भेटला. पुढे नंतर काय भेटला तुम्हाला, ए भेटला. पुढे काय गेल्यानंतर काय भेटला, R2 भेटला. आणि नंतर काय भेटला तुम्हाला, इथे मायनस टर्मिनल भेटलेला आहे. मग तुमच्या जर लक्षात येईल की R1च्या अक्रॉसचं व्होल्टेज म्हणजे काय आहे, R1च्या अक्रॉसचं व्होल्टेज म्हणजे काय आहे, तर ए बीचं व्होल्टेज आहे. ठीक आहे. मग तुम्ही काय म्हणू शकता, कोणाच्या अक्रॉसचं व्होल्टेज कॅल्क्युलेट करायचं आहे तुम्हाला, ए बीचं व्होल्टेज कॅल्क्युलेट करायचं म्हणजे कोणाच्या अक्रॉसचं व्होल्टेज कॅल्क्युलेट करायचं आहे, तर R1च्या अक्रॉसचं व्होल्टेज कॅल्क्युलेट करायचं आहे. मग सेम परत व्होल्टेज डिवायडर रूल कसा यूज करणार तुम्ही, व्होल्टेज डिवायडर रूल, तर बाय व्होल्टेज डिव्हायडर रूल. व्होल्टेज डिव्हायडर रूल नुसार काय येईल, त्याला आपण व्ही बी म्हणूयात ह्या व्होल्टेजला. तर व्ही बी काय येईल, तर ज्या रेजिस्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज काढायचं आहे तो रेजिस्टर म्हणजे R1 इंटू मेन व्होल्टेज डिव्हायडेड बाय 2 रेजिस्टरची बेरीज. ठीक आहे. याच्यामध्ये आपण व्हॅल्यू टाकूयात. R1ची व्हॅल्यू किती आहे, 3K. R1ची व्हॅल्यू आहे 3K इंटू व्ही के नका घेऊ, के आपण कॅन्सल करूयात कारण नंतर तो कॅन्सलच होणार आहे, कॅल्क्युलेशन नको वाढायला. 3 इंटू व्ही किती आहे, तर आता 9 व्होल्ट आहे बघा, बरोबर. डिव्हायडेड बाय R1 किती आहे, तर R1 किती आहे 3K इंटू नाही आहे तिथे प्लस आहे, प्लस 6K, बरोबर. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की डायग्राम जर तुम्ही नीट ऑब्झर्व केली तर या ठिकाणी मायनस वरच्या बाजूला आहे, म्हणजेच येणारं जे उत्तर आहे ते मायनसमध्ये असणार आहे व्होल्टेज. कारण इथे मायनस आहे वरच्या बाजूला, म्हणजे कारण जनरली आपण काय करतो, डायग्राम काढताना नेहमी वरच्या बाजूला प्लस असतं, खालच्या बाजूला मायनस असतं. मात्र हा जो सोर्स आहे तो उलटा बसवलेला आहे, म्हणून येणारं उत्तर कसं असणार आहे, मायनसमध्ये असणार आहे. म्हणजे इथे जो 9 असणार आहे तो कसा असणार आहे, -9 असणार आहे. मग याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर उत्तर काय येईल, तुमचं उत्तर जे फायनल उत्तर येतं आहे ते येतं आहे 3 व्होल्ट आणि ते उत्तर असणार आहे -3 व्होल्ट. म्हणजे तुम्हाला व्ही बी किती भेटलेला आहे या ठिकाणी, 3 व्होल्ट, बरोबर. आणि व्ही ए किती भेटला होता, तर व्ही ए भेटला होता तुम्हाला 16 व्होल्ट. मग आता काय करायचं आहे, दोघांची ॲडिशन करायची. म्हणून स्टेप नंबर 3 काय असणार आहे, ॲड किंवा अप्लाय सुपरपोजिशन थिअरम. मी येस थिअरम करतो फक्त. ठीक आहे. तर येस थिअरम म्हणजे सुपरपोजिशन थिअरम काय आहे, तर सिम्पल व्ही ए बी, आपल्याला ए बी पॉईंटमधलं व्होल्टेज काढायचं. म्हणजेच काय आपण म्हटलं होतं ॲक्टिंग इंडिव्हिज्युअली, बरोबर. आणि त्या दोघांचा अल्जेब्रिक सम कसा असणार आहे, ॲक्टिंग जो काही रिझल्ट असणार आहे, मेन रिझल्ट असणार आहे, म्हणजे व्ही ए बी हा आपला रिझल्ट आहे. आणि हे इंडिव्हिज्युअली जे काय आपण व्होल्टेज घेतले होते ते किंवा करंट घेतले होते ते, बरोबर ना, व्ही ए अधिक व्ही बी, बरोबर. व्ही ए किती होता 16 व्होल्ट अधिक मायनस इन ब्रॅकेटमध्ये 3 व्होल्ट, बरोबर. ह्याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला उत्तर भेटेल 13 व्होल्ट. 16 वजा 3 13 व्होल्ट. व्ही ए बी म्हणजे ए बी पॉईंटमधलं व्होल्टेज जे आलेलं आहे ते किती आलेलं आहे, तर 13 व्होल्ट इतकं आलेलं आहे. समजलं आहे. या ठिकाणी हा प्रॉब्लेम आपण अशा पद्धतीने सॉल्व केलेला आहे. आपल्याला फाईंड करायचं होतं ए बी पॉईंटमधलं व्होल्टेज. बघा या ठिकाणी ए बी पॉईंटमधलं व्होल्टेज फाईंड करायचं होतं. आपण जर तसं सॉल्व केलं असतं दोन्ही बाजूने तर सॉल्व झालं नसतं. म्हणून सुपरपोजिशनचा वापर करून आपण एक सोर्स इंडिव्हिज्युअली घेतला आणि शेवटला त्या दोघांची समेशन केलं किंवा ॲडिशन केलं आणि आपल्याला मेन जो रिझल्ट आहे तो भेटलेला आहे. समजलं आहे सगळ्यांना सुपरपोजिशन थिअरम. तर अशा पद्धतीचा थिअरम प्लस त्याचं एखादं एक्झाम्पल परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. आपण आजच्या लेक्चरला इथंच थांबूयात. उद्याच्या लेक्चरला आपण थेविनियन्स थिअरम घेणार आहोत. ठीक आहे.